गुड इव्हनिंग. मी सुजित, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण डिस्कस करूया कालच्या एवढ्या वाईट परिस्थिती, वाईट न्यूज आल्यानंतर सुद्धा आज आपल्या मार्केटने बऱ्यापैकी परफॉर्मन्स केलेला आहे. परफॉर्मन्स जरी नाही केला तरी स्टेबल आहे, कोसळलेलं नाही. यामागचे मेन कारण काय आहेत आपण थोडंसं जाणण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओमध्ये. बघा, काल शुक्रवारी न्यूज आलेली होती संध्याकाळी न्यूज आल्यानंतर गिफ्ट निफ्टी, डोजन्स आणि ग्लोबल मार्केट जवळपास 2-2, 1-1% पर्यंत गॅपअप झाले होते. आणि क्लोजिंगला सुद्धा आपण बघितलं असेल तर न्यूज आली होती की इराणने सांगितले स्टेट ऑफ हॉर्मोज जे आम्ही ओपन केलं आहे, परंतु अमेरिकेने ब्लॉक केलेलं आहे, त्यांनी ओपन केलेलं नाही, तर आम्हीही ओपन करत नाही. त्यानंतर मार्केटमधली तेजी जी आली ती पूर्ण गायब झाली. परत बॅड न्यूज आली की इंडियन शिपवरती हमला झालेला होता. त्यामुळे सुद्धा परत जी तेजी आली होती गिफ्ट निफ्टीमध्ये ती सुद्धा वाईप आऊट झाली. त्यानंतर ट्रम्प साहेबांनी परत एक धमकी दिली की सोमवारी ट्रेड टॉक व्हायला हवं, जर नाही झालं तर परत इराणचे पूर्ण पॉवर प्लांट व ब्रिज वगैरे जे काही पूर्ण नष्ट करून टाकू. अशा 2-3 परत धमकी दिल्या ट्रम्प साहेबांनी. आणि त्याच्यावरती इराणचा आज फायनली रिप्लाय आला की आम्ही ट्रेड टॉकसाठी रेडी नाही, कारण की USA कडनं क्लिअर स्पष्टीकरण काही येत नाही. जोपर्यंत आम्हाला स्पष्टीकरण भेटत नाही तोपर्यंत ते या डीडबद्दल डिस्कशन होणार नाही. तर एवढ्या साऱ्या म्हणजे बॅड न्यूज असूनही आपलं मार्केट कोसळलेलं नाही. बाकीचे ग्लोबल मार्केटमध्ये बघायला गेलं तर 1.5-2% पर्यंत डाऊनफॉल झालेला आहे. जो काल वाढले होते ते शुक्रवारी चांगल्या न्यूजमुळे ते पूर्ण त्याची वायपआउट झालेली आहे. यामध्ये आपल्या इंडियन मार्केटमध्ये 2 मेजर कारण आहेत. एक आहे HDFC ICICI ह्या बँकचे चांगले रिझल्ट आलेले आहेत. जर या बँकचे चांगले रिझल्ट आलेले नसते तर आज आपण 1% तरी गॅप डाऊन झालेला असतो. आणि शिवाय ट्रम्प तात्यांनी जे आपण ऑइल परचेस करतो रशियाकडनं, त्यासाठी परचेस करण्यासाठी अजून अनुमती जास्त दिलेली आहे. त्यातला ती डेट जी होती ती वाढवलेली आहे 14 मे पर्यंत. त्यामुळे आपल्याला तेलचे जास्त प्रॉब्लेम शक्यतो येणार नाहीत. एक तेलाचा साठा सुरळीत चालू राहील. हे 2-3 कारणामुळे आपण थोडंसं पॉझिटिव्ह रिॲक्ट केलं. आणि शिवाय जी तेजी आली होती ती तेजी आपण अनुभवलीच नाही, आपल्या मार्केटमध्ये आपल्याला भेटलीच नाही, कारण आपलं मार्केट क्लोज झाल्यानंतर ती तेजी आलेली होती. त्यामुळे आपण चढलो नाही तर पडणारही नाही, अशा प्रकारची परिस्थिती झाली. तरी आता आज उद्या परत जर काही न्यूज आल्या, परत काही हमला वगैरे झाला, कुठे अटॅक झाले, तर उद्याचा असर नक्की दिसू शकतो. उद्यासाठी पॉझिटिव्ह न्यूज आपल्याकडे काही नाही आहे. उद्या पूर्णपणे डिपेंड आज रात्रीवरती राहील काय होणार. तर ऑइलच्या प्राईस आपण कंटिन्यू चेक करत राहिल्या तर ऑइलमध्ये आपल्याला कळू शकते. जर एकदम वरती गेले तर उद्या आपलं मार्केट पडणार, आणि एकदम जर खाली आले तर मार्केट तेजीमध्ये राहण्याचे फुल ऑन चान्सेस असणार. कारण ऑइल हे इंडिकेटर झालेलं आहे वॉरचं. वॉर जर काही एक्सलेट झाली तर ऑइल जे त्याचे प्राईस वाढतात, ते हाईकमध्ये जाते. आणि जर वॉर शांत होऊन दिसली तर ऑइल खाली येते. हा आपल्याला चांगल्या प्रकारचं इंडिकेटर भेटत आहे. तरी बघूया, काही बॅड न्यूज आली तर कव्हर करू. भेटू का पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.